नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट 2026 एक्झामिनेशन. आपण जून 2025 पासून या एक्झामिनेशनची वाट बघत होतो. कारण लास्ट एक्झामिनेशन 2025 ची ही जूनमध्येच झालेली आपल्याला दिसून येतं. आणि यावर्षी सुद्धा म्हणजे 2026 मध्ये एक्झामिनेशन ही जूनमध्येच होणार याविषयी आपल्याला ऑफिशियली एक माहिती जी आहे ते मिळालेली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आपलं प्रिपरेशन आणखी नियोजितपणे सुरुवात करून द्यायला हवी. कारण अल्टिमेटली जर आपण विचार केलं जानेवारीपासून जूनपर्यंत एकूण आपल्याकडे 6 महिन्याचा कालावधी आहे आणि आता सगळ्यांना कळलेलं आहे, की जूनमध्ये परीक्षा आहे. पण ॲप्लिकेशन फॉर्मविषयी जे आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे आहे आपल्याला संभ्रम दिसून येतं, की ॲप्लिकेशन कधी होईल? कारण काय असतं, जोपर्यंत जाहिरात येत नाही, तोपर्यंत आपण कितीही म्हणजे विद्यार्थ्यांचं एक कल असतो, की जोपर्यंत जाहिरात जी आहे दिसून येत नाही, तोपर्यंत विद्यार्थी मित्र जे आहे, सिरियसलीपणा जो आहे तो कमी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे मित्रांनो, आज तुम्हाला एक डिटेल ॲनलाईज केलेलं हा व्हिडिओ लेक्चर आहे. जे विद्यार्थी मित्र 26 ची वाट बघत आहे, जूनमध्ये परीक्षा आहे, पण ॲप्लिकेशन फॉर्म कधी येईल? असा प्रश्नचिन्ह जर आपल्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे, तर हा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत बघा. एकदम 2025 चा आपण डिटेल ॲनलाईज करून हा व्हिडिओ तुमच्या समोर प्रस्तुत करीत आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे जाहिराती संबंधित प्रश्न आहे, तो क्लिअर होईल. पण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन विषयी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कंप्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आणि हा कोर्स आपल्या प्रिपरेशनला एक स्टेप समोर नेणारा ठरेल. यामध्ये महाराष्ट्र सेट आणि UGC नेट पेपर 1 दोनही पेपरसाठी मित्रांनो हा बॅच आहे. लक्षात घ्या यामध्ये डेली 10 युनिट आहे. सो लाईव्ह लेक्चर थ्रू हे कव्हर केले जाईल. डेली 8 वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असेल. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. लाईव्ह लेक्चरचा फायदा असा होतो, की जे काही डाऊट तुम्हाला असेल ना, ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. सोबतच नोट्स कुठलंही रेफरन्स न वापरता कंप्लीट नोट्सचा वापर करा. लास्ट 10 इयर्सचं पी-वाय-क्यूज मिळेल आणि टेस्ट सीरीज आहे मित्रांनो पेपर 1चं. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की पेपर 1 मध्ये टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी असतो. सगळ्यात महत्त्वाचं 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत कोर्स अवेलेबल आहे. फीस 3000 आहे. डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2500 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच सुरू होत आहे 19 जानेवारीपासून. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉइन करून घ्या. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 साठी 19 जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होत आहे. पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर 2 सोबत आणि 1 वर्षाची ही व्हॅलिडिटी असेल. म्हणजे 19 जानेवारीला जरी तुम्ही जॉइन केलेलं 26च्या कोर्सला तर 27 पर्यंत तुमची व्हॅलिडिटी असणार आहे. फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. तर एक डिटेल ॲनलाईज आपल्या समोर मी घेऊन आलेली आहे. ठीक आहे. तर एक्झामिनेशनचं जी जाहिरात आहे ते फेब्रुवारीमध्ये येण्याचे फुल चान्सेस आहे. ठीक आहे. फेब्रुवारीमध्ये आपल्याला जे आहे ऑफिशियली फॉर्म फिलिंग डेट सुरू होताना दिसून येईल. जवळपास अंदाज आहे असा लास्ट इयरचं तुलना जर केली तर लास्ट इयर फेब्रुवारीमध्ये आपल्याला जानेवारी एंडिंग जे आपण बघतो ना, तोपर्यंत एक असं आर्टिकल टाइप आपल्याला आलेलं जसं यावर्षी आलेलं आहे सेम त्याच पद्धतीने लास्ट इयरसुद्धा पब्लिश झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामध्ये आपल्याला ढोबळमानाने विचार केला तर फेब्रुवारी ते मार्चपर्यंत जी आहे फॉर्म फिलिंगची डेट देण्यात आलेली होती. सो यावर्षी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे झालेलं दिसून येतं, की जानेवारीमध्ये एक पर्टिक्युलर आर्टिकल एक जाहिरात त्याविषयी आलेली आहे. जाहिरात म्हणण्यापेक्षा एक लेख त्या संबंधित आलेला आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म एंडिंग फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपलं सुरू होईल. म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो, की 20 फेब्रुवारी नंतर तुम्हाला फॉर्म फिलिंग सुरू होईल आणि मार्चपर्यंत हे चालतं बरं. म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडे इथे दिलेला असतो. म्हणजे 15 ते 20 दिवस तरी किमान दिलेले असतात. तर मार्चपर्यंत फॉर्म फिलिंग सुरू होत असतं आणि एक्झामिनेशन कधी होणार आहे तर जूनमध्ये आणि हे लक्षात घ्या 3 महिने जे आहे ना
म्हणजे एक लॉजिकली जर तुम्हाला सांगितलं मागच्या जितक्या पण वर्षाचं पॅटर्न आहे, त्या पॅटर्नचा विचार करून जर तुम्हाला मी सांगायचं झालं, तर कसं होतं मित्रांनो बघा. जसं जूनमध्ये जर तुम्हाला परीक्षा दिलेली आहे, तर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनचं दरवर्षी बघितलं आहे, की 3 मंथ्स बिफोर म्हणजे 3 महिन्यापूर्वी जे आहे ना, जाहिरात आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरणं जे आहे ते सुरू होऊन जातं. आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुमच्याकडे परत 3 महिने जे आहे ना दिलेले असतात अभ्यासाकरिता. म्हणजे असं नाही होणार की फेब्रुवारीला दिल्या किंवा जूनमध्ये परीक्षा आहे तर त्यापूर्वी एप्रिल किंवा मेमध्येच जाहिरात येईल असं नाही होणार. ठीक आहे. फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान आपलं फॉर्म फिलिंग डेट सुरू होईल आणि इथून तुमच्या जवळ जे आहे ना 3 महिन्याचा कालावधी ठीक आहे 90 दिवस जे आहे मित्रांनो तिथून तुमच्याकडे अभ्यासासाठी असतात. त्यामुळे तुम्हाला असं ॲप्लिकेशन येईल तेव्हा मी अभ्यास सुरू करेल, तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी करू याकडे न वळता तुम्ही काय करा एक सीरियस अभ्यासाला सुरुवात करा. कारण 2025 ची परीक्षा देखील जूनमध्ये झालेली आणि 2026 ची परीक्षा देखील जूनमध्येच होणार आहे. 2025 चे ॲप्लिकेशन जे आलेले आहे फेब्रुवारी ते मार्चपासून आपल्याला दिसून येते. जवळपास 20 ते 25 दिवस फॉर्म फिलिंगसाठी दिलेले असतात. सो असंच आपण गृहीत धरूया की 26 मध्ये देखील तुम्हाला फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान जे आहे फॉर्म फिलिंगचं सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. एंडिंग असतं मार्चपर्यंत जे आहे ना, म्हणजे लास्ट इयरचं जर आपण विचार केलं लास्ट डेट होती आपली 21 मार्चची काहीतरी देण्यात आलेली होती. सो यावर्षी सुद्धा तुम्हाला फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते येताना दिसून येईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही फिल करता, ठीक आहे. फॉर्म फिलिंग होतं ना, तर फॉर्म फिलिंग नंतर लक्षात घ्या 3 मंथ तुमच्याकडे दिलेलं असतं परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी. त्यामुळे हे 3 मंथचं वाट न बघता तुम्ही आजपासून म्हणजे जानेवारीपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्या अभ्यासाला आणखीन समोर नेण्यासाठी आमच्या प्रिव्हियस विद्यार्थ्यांनी देखील 80 ते 90 मार्क जे आहे पेपर 1 मध्ये कव्हर केलेले दिसून येतं. सो मित्रांनो तुम्ही काय करा, आजपासूनच सुरुवात करून द्या. यासाठी या कोर्सची देखील तुम्हाला संपूर्ण मदत होईल. यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टीज आपल्याला शिकवतात. डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स होतात. आपले डाऊट क्लिअर केलं जातं. नोट्स तुम्हाला अवेलेबल असतात. सो आजच ऑफिशियल नंबर्सचा वापर करा. पेपर 1 आणि पेपर 2 दोनही कोर्सेसला मित्रांनो जॉइन करून घ्या. थँक सो मच.